आणि आता बातमी आहे यवतमाळमधून जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचे दिग्रस पुसदमधील अनेक ठेवीदार हे गोत्यात आलेले आहेत। गेल्या 8 दिवसांपासून जनसंघर्ष अर्बन निधीच्या शाखेतून खातेदारांना पैसे काढता येत नाहीये। त्यामुळे दिग्रसमधील कार्यालयात ठेवीदारांनी गोंधळ घातलाय। बँकेच्या 7ही शाखांना कुलूप लावण्यात आलेले आहे। बँकेच्या शाखांबाहेर बँक काही कालावधीकरता बंद राहील असे फलक लावलेत। त्यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे। 5 वर्षात पैसे दाम दुप्पट करून देण्याच्या नावावर हजारो ठेवीदारांनी कोट्यवधींच्या एफडी या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि आता बातमी आहे यवतमाळमधून जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचे दिग्रस पुसदमधील अनेक ठेवीदार हे गोत्यात आलेले आहेत। गेल्या 8 दिवसांपासून जनसंघर्ष अर्बन निधीच्या शाखेतून खातेदारांना पैसे काढता येत नाहीये। त्यामुळे दिग्रसमधील कार्यालयात ठेवीदारांनी गोंधळ घातलाय। बँकेच्या 7ही शाखांना कुलूप लावण्यात आलेले आहे। बँकेच्या शाखांबाहेर बँक काही कालावधीकरता बंद राहील असे फलक लावलेत। त्यामुळे खातेदारांची चिंता वाढली आहे। 5 वर्षात पैसे दाम दुप्पट करून देण्याच्या नावावर हजारो ठेवीदारांनी कोट्यवधींच्या एफडी या ठिकाणी केलेल्या आहेत।